दिलेला देह हा कधी जाईल याचा भरोसा नाही. का तर जाणं हा त्याचा स्वभाव आहे. बरं का. नाशाचे 3 प्रकार आहेत. आश्रयनाश 1, परतानाश 2 आणि स्वभावनाश 3. महाराज म्हणजे आश्रयनाश. आता हे बाबांचा फोटो लावलेला आहे भिंतीला. भिंत पडली, फोटोचा नाश, याला आश्रयनाश म्हणतात. आपल्या समोर एखादं बरं का काचेचं भांड आहे, ते आपण जर असं दगड मारलं त्याला तर ते फुटलं जातं, याला म्हणतात परतानाश. म्हणून दुसऱ्याकडून येणारा मृत्यू याला परतानाश म्हटलेला आहे. आणि नंबर 3 स्वभावनाश. कांदे बटाटे स्वभाव नाश कसे काय होतात, नाश पावले जातात. त्याप्रमाणे देहाचं आयुष्य संपलं की या देहाचा नाश होतोय. विठ्ठल विठ्ठल नाशिवंत स्वभावी म्हणून या तू वाचून जावी पंडू कुमारा. बरं का. महाराज म्हणतात हे शरीर जाणार आहे, हा देह नाशिवंत मलमूत्राचं बाण, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाण. हरिकर्म घातले रे कर्म कीटकांचा संग, हरिकर्म घातले रे कर्म कीटकांचा संग. रव रव दुर्गंधी रे मंगल तेजा बाण, रव रव दुर्गंधी रे मंगल तेजा बाण. हरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, हरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा. रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. पर्यदे मदादसा सोहम जो जो रे बाळा. पर्यदे मदादसा सोहम जो जो रे बाळा. महाराज म्हणतात हा देह काय होणार आहे, जाणार आहे. म्हणून तू खूप बरं म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ. बरं का. असते जायते विपरिणामते अपेक्षीयते. बरं का. आणि नश्यंते अपक्षीयते अपशीयते आणि नश्यंते. हो. अर्थात गर्भस्थ होतो, जन्मतो, तरुण होतो, म्हातारा होतो आणि काय होतो नश्यंत म्हणजे नाश पावला जातोय. हो. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ. पण पुढे तुकाराम महाराज म्हणतात आयुष्य खातो काळ सावधान. आपल्याला सावधान होण्याचा इशारा केलेला आहे. आपलं आयुष्य दिवसांदिवस कमी होत चाललेलं आहे. पण माणसं जसे दिवस जातात तसे वाढदिवस साजरे करतात. आता आजचा दिवस गेला, आजची रात्र गेल्यानंतर आपल्या आयुष्यातला दिवस कमी झाला का वाढला? कमी झाला ना. मग घट दिवस व्हायला पाहिजे की नाही. आपण वाढदिवस म्हणतोय. हो. तर आपल्या आयुष्यामध्ये जर 80 वर्षाचं आपलं आयुष्य आहे आणि जर आता आपले 40 वर्ष निघून गेलेले आहेत तर फक्त शिल्लक आपलं किती राहिलं, 40 वर्षाचं आयुष्य राहिलेलं आहे. पण माणसाला आयुष्य किती जगलो हे सांगता येतं. याच्या अगोदर किती जगलो हे सांगता येईल, पण पुढे किती जगणार आहे हे मात्र सांगता येणार नाही. विठ्ठला विठ्ठला सावध झालो पाहिजे. मग महाराज म्हणतात तुम्ही म्हणता देह जाणार आहे, या भवसागरातून तुम्ही पार व्हायचं आहे तुम्हाला, म्हणून विचार करा. पण काहू तुकोबारा हे विचार आम्हाला प्राप्त कुठे होते, आम्हाला मिळतील कुठे? त्यावेळेला तुकाराम महाराज हो ते ठिकाण अभंगाच्या 3ऱ्या चरणात
महाराज बोलतायत संत समागमी धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी. संतांची संगत बरं का धरली पाहिजे आणि आवडीने परमार्थ केला पाहिजे बरं का. आवडीने परमार्थ जर तुम्ही केलात तर महाराज म्हणतात तुम्हाला विचाराची काय होईल संपत्ती प्राप्त होईल. पण मात्र तो परमार्थ करत असताना करावी तातडी परमार्थी. तातडी म्हणजे घाई करा बरं का. घाई करा. का घाई करा सांगतात तर नाशिवंत देह कधी हा देह पडून जाईल नाही सांगता येत. म्हणून घाई करा. आपल्याला बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं चांगली गोष्ट करण्याकरता लोक विलंब करतात पण चुकीची गोष्ट करण्याकरता लोक घाई करतात बरोबर की नाही. चुकीची गोष्ट करण्याकरता माणसं दुसऱ्याचा सल्ला घेत नाही आपल्या मर्जीने करतात. पण चांगली गोष्ट करायची आहे संपूर्ण परिवाराला विचारतो माळ घालू का. नातेवाईकांना विचारतो माळ घालू का. नातेवाईक ना एवढे काही चांगले असतात का ते लगेच बोलायला की तुम्ही माळ घाला म्हणून. म्हणून चांगला विचार करताना चांगला निर्णय घेताना तुम्ही फार सगळ्यांना विचारत राहू नका. लोक काय चांगला विचार करण्याकरता तुम्हाला होकार देतील हे मात्र पाहायला मिळत नाहीये. म्हणून चांगला विचारायला चांगल्या एखाद्या सज्जन माणसाचं मार्गदर्शन घ्या. हो मनाला जर चांगलं वाटत असेल तर ते तुम्ही निर्णय त्वरित घ्या. घाई करा. का घाई करा तर चांगला निर्णय घेण्याकरता उद्या घेऊ परवा निर्णय घेऊ असा विचार करू नका. अहो परवा घेण्यापेक्षा हो उद्या घेण्यापेक्षा आज घेण्यापेक्षा आता लगेच विचार करणं फार गरजेचं आहे. मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर आपण राहू का न राहू याची गॅरंटी आहे का आपल्याला. आता तुम्ही इथं आलेला आहात कोणी पाहुणे आले असतील बरं तुम्ही घरी जाल याची गॅरंटी आहे का तुम्हाला. हो तर म्हणा नाही काय होत काही गॅरंटी नाही ना. आता आम्ही आलोय आम्ही घरी जाऊ का न जाऊ काय गॅरंटी आहे. म्हणून चांगल्या गोष्टीचा निर्णय त्वरित घ्या जलद गतीने घ्या. करावी तातडी परमार्थी त्वरित घ्या. मग तुकाराम महाराज म्हणतात या कलियुगामध्ये बरं का तुम्हाला एक इशारा करतोय की डोळे झाकून तुम्ही राहू नका. हे तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे लोकीचा व्यवहार लोकीचा व्यवहार. तुका म्हणे लोकीचा व्यवहार लोकीचा व्यवहार. तुका म्हणे लोकीचा व्यवहार लोकीचा व्यवहार. तुका म्हणे
धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान. बरं का, धुरे शब्दाचा अर्थ असा आहे, मला धुरे जो शब्द आहे ना तो धुंदीवाचक आहे. मग माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचा धूर माणसाला चढलेला आहे. कुणाला तारुण्याचा धूर आहे, कुणाला संपत्तीचा धूर आहे, कुणाला सत्तेचा धूर आहे, कुणाला सौंदर्याचा धूर आहे. बरं का, महाराज म्हणतात काही काही लोकांना आपल्या तारुण्याचा धूर आहे. पण लक्षात ठेवा, तारुण्य एक दिवस जाणार आहे. सफरचंदासारखे दिसणारे गाल खोबऱ्याच्या वाटीसारखे होणार आहेत याची आपल्याला आठवण असावी. पण आपल्याला धुंद आहे, बरं का, आपल्याला तारुण्याची धुंदी आहे. प्रत्येक जण त्या शरीराला नटवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाला वाटतं मी म्हातारा होऊच नाही, म्हातारा झाला तरी त्याला तरुण बनवण्याचा तो प्रयत्न करतो की नाही. केस जर पांढरे झाले तर आपण केसांना काळे करतो का, तर आपण पांढरे जर केस जर ठेवले तर आपण म्हातारे दिसू म्हणून मग आपण काय करतो, परत काळे करतो तरुण दिसण्याकरता. आणि लक्षात ठेवा, तारुण्यात तुम्हाला जे भगवंताने शरीर संपत्ती दिलेली आहे ती म्हातार वयामध्ये राहणार नाही आहे. बरं का, कारण का आयुष्य जसं वाढत जातं ना तसं शरीर हे काय होतं, कमकुवत बनलं जातं. इंद्रिय मावळत येतात. जसं एखादं फूल जास्त उन्हात जर ठेवलं तर ते काय होतं, मावळत येतं. तसं शरीर आहे. आयुष्य कसं वाढतं ना तसं शरीराची जी काही इंद्रिय आहेत ना ती कमजोर बनत जातात. आपण म्हणतो ना आता नाही बाबा, आता पाय काम करत नाही, आता हात काम करत नाही. हे कशाकरता बोलतोय आपण, काय तर माझं वय झालं असं बोलतात ना लोक. म्हणजे तारुण्याची ताकद होती ती आता राहिली हे लक्षात ठेवा. म्हणून बाळपण, त्याच्यानंतर बाळपण निघून जातं, तारुण्य येतं, तारुण्य पण निघून जातं, म्हातार पण येतं. हे सगळं बदलत राहणार आहे. म्हणून तारुण्याची मस्ती बरी नाही, तारुण्याचा धूर बरा नाहीये. चला पुढे, संपत्तीचा धूर बरा नाहीये. बरं का, काही लोकांना अचानक संपत्ती आलेली आहे, ते जमिनीवर पाय ठेवायला तयार नाही. समाजात तसंच आहे महाराज, समाजात पैशाशिवाय माणसाला मान नाही. पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम, बरोबर की नाही. पैसे नाहीत, लोक म्हणतात परशा, थोडे पैसे आले की परशु, आणि खूप पैसा आला की परशुराम शेठ बोलतात की नाही. म्हणजे पैशावरून सुद्धा माणसाच्या नावामध्ये सुद्धा काय होतो, बदल होतोय. खरं तर धनवंता लागी सर्व मान्यता ही जगी. धनवंत मनुष्य कसाही असला, तो लबाड असू द्या, तो भ्रष्टाचारी असू द्या, तो व्याभिचारी असू द्या, बरं का, तो देशद्रोही असू द्या, पण तरी सुद्धा त्याला समाजात मान मिळतो का, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून. पण एक लक्षात ठेवा, दुपारची सावली जी आहे ती संध्याकाळी त्या जागेवर राहत नाही. तसा आज माझ्याकडे जर पैसा आहे तर तो उद्या तुमच्याकडे येऊ शकतो, तुमच्याकडून तिसऱ्याकडे जाऊ शकतो, बरं का. म्हणून पैसा जो आहे त्याची धुंद येता कामा नये. त्याच्यानंतर हो, महाराज म्हणतात सत्तेची धुंद येता कामा नये. 5 वर्षात माझी होतोच नाही तर तो कायमचा सत्तेवर राहतो असं थोडी आहे. म्हणून त्याची धुंद बरी नाही आहे, त्याचाही धूर बरा नाही आहे. आणि 4था क्रमांक जो आहे, महाराज बोलतायत सौंदर्याचा सुद्धा धूर येता कामा नाही. सौंदर्य कुठपर्यंत आहे महाराज, जोपर्यंत आपण जवान आहोत तोपर्यंत सौंदर्य आहे. काळांतराने ते सौंदर्य काय होईल, निघून जाईल. म्हणून महाराज बोलतायत हो, तारुण्याचा धूर येता कामा नये, सौंदर्याचा धूर येता कामा नये, सत्तेचा धूर येता कामा नये, संपत्तीचा धूर येता कामा नये. नये डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठोबा रखुमाई, विठोबा
नये डोळे दुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय आपल्याला विचार करण्याकरता आग्रह करतात. का विचार करा या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ते विचार कुठे प्राप्त होतील या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात आणि शेवटच्या चरणात आपल्याला इशारा देतात की बाबांनो, या कलियुगामध्ये डोळे झाकून राहू नका, कुठल्याही प्रकारचा धूर जीवनामध्ये येऊ देऊ नका. तो भगवंताने आपल्याला दिलेला देह हा एक ना एक दिवस जाणार आहे. त्याचं चिंतन करा, जीवनातली येरदार संपवा, परमात्म्याची प्राप्ती करून घ्या, जीवनाचं कल्याण करा. हा विचार सांगणारा खरं तर हा अभंग आहे. म्हणून या अभंगावर आपल्या वेळेनुसार मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. यथामती येता अवकाश श्री गुरु कृपेने श्री ज्ञानोबाराय, श्री तुकोबाराय, श्री सद्गुरु गजानन महाराज यांच्या कृपेने बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे योग्य असेल ते ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं, सद्गुरु गजानन महाराजांचं, आणि जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष म्हणून माझं मला परत करा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या विचारांवर जर आपण चाललो ना तर आपली फसवणूक होणार नाही, आपलं कल्याणच होणार आहे. हो, ज्ञानोबारांनी सांगितलेल्या विचारावर जर आपण चाललो तर आपलं कल्याणच ठरलेलं आहे. अशा संतांचं एक वेळ भजन करू. ज्ञानेश्वर नये डोळे दुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. खरं तर या अभंगामध्ये अनेक पाठ मिळतात बरं का. काही ठिकाणी क्षणोक्षणी असाही पाठ आहे, पण बरेचसे बरं का जाणते जुने कीर्तनकार, अभ्यासू कीर्तनकार क्षणक्षणाची असाच पाठ घेत आहेत. संत समागमी असाच पाठ घेत आहेत. संत समागमी हाही पाठ काही काही लोक वेगळे घेत आहेत. किंवा शेवटचं जे चरण आहे, काही म्हणतात नका डोळे दुरे भरून राहो, पण मग नये डोळे दुरे भरून राहो असा पाठ मला योग्य वाटतो. म्हणून कदाचित इतर लोक म्हणण्यामध्ये पाठभेद असू शकतो आहे. पाठभेद झाला म्हणून अर्थ बदलत नाही आहे, पण मग जसा गाथेत आहे तसं मोठ्या लोकांनी उच्चारलेलं आहे. खरं तर दुसरं जे प्रमाण आहे ना, काही काही लोक नाशवान देह असंही म्हणतात बरं का. पण नाशवान देह म्हणायला थोडं जड जातं. आपल्या नाशिवंत देह म्हणायला जरा बरं वाटतं. अगदी आपल्या लोकांना ते कळण्यासारखं आहे नाशिवंत देह म्हणून. सर्व आलेल्या श्रोते मंडळीला धन्यवाद देतो आहे. खरं तरी सकाळची वेळ आहे, उष्णताही खूप आहे आणि सकाळी सकाळी लोकांना कामही असतात. पण सगळे कामं बाजूला सारून तुम्ही या ठिकाणी येऊन बसलात. महिला मंडळ आपल्याला धन्यवाद, पुरुष मंडळ आपल्यालाही धन्यवाद. आणि माझ्यासोबत आलेली ही सगळी वारकरी मंडळी, आदरणीय आमचे दिलीप महाराज बजागे आहेत, आदरणीय विष्णू महाराज बजागे आहेत, आदरणीय आमचे विदेश महाराज आहेत, वेणेकरी आमचे विश्वास महाराज आहेत. या मंडळीलाही काय करतो, धन्यवाद देतो आहे. आणि उत्तम अशी साऊंड सिस्टम त्यांनी या ठिकाणी लावलेली आहे. आमचे आदरणीय उमेश दादा वा छान. नाहीतर बऱ्याच वेळेला आम्ही काय सांगतो हे त्या स्पीकरवाल्याला कळत नाही आणि त्याचं काय बनणं हे आम्हालाही कळत नाही. तो फक्त असं काही काही लोक पाहिले मी असं हात करत राहतात, काही असा अंगठा दाखवतात. आपण म्हटलो ना आता बघा व्यवस्थित आहे. मी सांगितलं तुम्हाला आवाज वाढवा, कमी करा, त्रास होतोय, पण आम्ही सांगतोय बाबा अरे वाढव रे. तो म्हणतो तुम्ही चालू करा, आम्ही वाढवतो. पण कीर्तन होईपर्यंत वाढवत नाही मला. आता बघा इथे आपल्याला हवा पडायची, आवाज येतो का? काही स्पीकरवाले असे फॅन लावतात ना, तो आवाज कानात दिसतो, मग बंद करावा लागतं मला. आता मी बंद करायला नाही लावलं का, त्याचा त्रास नाही आहे ना. आता उष्णता होते ते आम्हालाही होते, त्याचा त्रासही होतो. मला ज्यांनी प्राप्त करून दिली ते आमचे आदरणीय आकाश दादा येवईकर, त्यांनाही धन्यवाद देतो. या बजागे परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती भगवंताने द्यावी ही नम्रतेची विनंती. खरं तर वादक पण बजागेच आहेत आणि गायक पण बजागेच आहेत महाराज.
एकदा बाबांना श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटं माझ्या पाठीमागे सगळ्यांनी भजन म्हणायचं. जय गजानन बाबा, श्री गजानन